भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती पूर्णा तालुक्यातील मोजे कंटेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळच्या सत्रात पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण प्रदीप ढगे, संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले। भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भंते पयवंश यांनी सर्वांना त्रिचरण पंचित दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समजून घेण्यासाठी सुद्धा डोकं लागतं। आम्ही समजून सांगतो, त्यांच्या डोक्यात उतरत नाही आणि कृतीतही उतरत नाही, म्हणून लक्षात घेतले पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतल्यानंतर आचरणात आणले पाहिजे, कृतीतही आणावे लागणार आहे, असे बोलताना भंते पयवंश म्हणाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संदीप भाऊ ढगे हे होते, तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव पर्यटक प्रेमानंद ढगे यांची उपस्थिती होती। तर प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्रीधर पारवे, सरपंच प्रतिनिधी हरिभाऊ कदम, बंटी रणवीर, साहेबराव सोनले, शहाजी कदम, कालिदास कदम आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमात NMMS परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र झालेल्या विद्यार्थ्यास भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव पर्यटन प्रेमानंद ढगे यांच्या वतीने वह्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले। यावेळी भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष राहुल ढगे, उपाध्यक्ष दत्ता जाधव, सचिव कंटीराम मस्के, कोषाध्यक्ष चंद्रकांत भोळे, सहसचिव विश्वनाथ निखाते, सहकोषाध्यक्ष गंगाधर वाकळे सह विश्वनाथ मस्के, रामदास भोळे, विनोद झिंजाडे, कपिल कापुरे, चंद्रकांत झिंजाडे व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। करून जीवाचं रान दिलं सर्वांना संते सामान, करून जीवाचं रान दिलं सर्वांना संते सामान। अशी माझ्या भीमाची शान, अशी माझ्या भीमाची शान, भल्या भल्याचे झुकते मान, भल्या भल्याचे झुकते मान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश महू येथील एका सामान्य कुटुंबात झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। अशा महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम। सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माझ्या भीमाची आठवण कधी मिटणार नाही, माझ्या भीमाची आठवण कधी मिटणार नाही। अरे एक जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी माझ्या भीमाचे उपकार कधी फिटणार नाही, माझ्या भीमाचे उपकार कधी फिटणार नाही। हजारो वर्ष आपला हा समाज अस्पृश्य होता, याला रस्त्यावर येण्याची परवानगी नव्हती, याला थुंकण्याची परवानगी नव्हती, गावातल्या गाडग्यात थुंकायचं होतं, चाललं तर पावडून तुले म्हणून मागं झाडू बांधला होता, सार्वजनिक कार्यक्रमात गेलं तर लोकांच्या खरगड खावं लागत होतं, कोणी मेलं तर मडवतलाल कोणी होतं। अरे मला वाटतं आपला हा समाज आज तो लॉकडाऊन आज नाही तर हजारो वर्षापासून उपभोगत होता, आणि तो कोरोना होता जातीवादाचा कोरोना। अरे या कोरोनावर एका वर्षा डॉक्टरांनी लस शोधली, पण या जातीवादाच्या कोरोनावर लस शोधण्यास एकही डॉक्टर तयार नव्हता। तेव्हा 14 एप्रिल 1891 रोजी एक डॉक्टर जन्माला आला, आणि त्या डॉक्टरचे नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ती लस म्हणजे आंबेडकर वध, आणि ती लस म्हणजे भारताचे संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानाची शिकवण देत असताना नेहमी म्हणायचे की 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा। त्यांची 135वी जयंती कंटेश्वर नगरीमध्ये संपन्न झाली। त्या निमित्तानं सकाळी 8:30 वाजता पंचरंगी ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं, आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांना पंचशील ग्रहण करून सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। आज परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये साजरी केली, आणि याच्यातून एकच आमचा संदेश जातो की आमच्या गावामध्ये सर्व धर्माचे सर्व जाती बांधव एकत्र येतात, आणि सर्व आम्ही गुणगोविंदाने जयंती करतो, सर्व एकत्र येऊन बहीणभाव म्हणजे भावंडाप्रमाणे असतो। आणि आमचा एकच संदेश आहे की आमच्या आतापर्यंत आपल्या रेकॉर्ड आहे की कुठल्याच प्रकारचा आतापर्यंत कधी वादविवाद झालेला नाही। त्या अनुषंगाने एक जयंती महोत्सव, एक उत्सव म्हणून आम्ही सगळं साजरा करतो, आणि या उत्सवातून काहीतरी आपल्या समाजातील मुलं चांगल्या प्रकारचा बोध घेतील आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही इथं घडवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आजच्या ह्या जयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भारतीय भिक्खू संघ, त्याच्यामध्ये पयवंशजी भदंत पयवंशी उपस्थित झाले, त्यांनी आम्हाला छान प्रकारे धर्मादेशना दिली, तसेच दादारावजी पंडित आणि बरेच काही मंडळी आले,
ग्रामसेवक असतील, आमच्या शाळेतील मुख्याध्यापक देशरवार सर असतील, कांबळे सर असतील आणि गावातील सरपंच, उपसरपंच व तसेच उपासक उपासिका खूप मोठ्या प्रमाणात सहभाग झाले. त्याबद्दल ज्यांनी सहकार्य केलं, प्रत्येक सहकार्य केलं, ज्यांनी आम्हाला कुठल्या पण सहकार्य, त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून थांबले आणि कार्यक्रम यशस्वी झाला. त्याबद्दल पूर्णचे सर्वांचे मी बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं सुद्धा साधी गोष्ट नाहीये. त्याला समजून घेण्यासाठी सुद्धा माणसाला डोकं लागते. आता काय माणसाला आम्ही एवढं सांगतो पण त्याच्या डोक्यात काय उतरत नाही आणि इकडून तिकडून डोक्यात उतरलं तर त्याच्या कृतीमध्ये सुद्धा उतरत नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतल्याच्या नंतर जमणार नाही, तर आपल्या आचरणामध्ये आणि कृतीमध्ये सुद्धा आणावं लागणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेताना तुम्हाला त्यांचा जन्म होण्याच्या पूर्वीचा आई वडिलांचा इतिहास, ते जन्मल्याच्या नंतर बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांचं वाढत चाललेलं सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातलं काम आणि शेवटचा अंतिम काळ तुम्हाला वाचावं लागणार आहे. आणि वाचत असताना हृदयाचा दरवाजा आणि डोक्याचे दरवाजे असे दोन्ही दरवाजे उघडे ठेवावे लागणार आहेत. तेव्हाच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजतील.